जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त लक्ष्मीनगर बजाजनगर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून निघालेली दिंडी, टार मृदुंगाचा गजर, अभंग भजनांचा निनाद आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लक्ष्मीनगर बजाजनगर येथे दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून दिंडीची सुरुवात करण्यात आली. दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या नामाचा गजर करत अभंग आणि भजने सादर केली. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. यावेळी लहान मुलांनी सादर केलेल्या आकर्षक लेझिम प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच महिलांनी पारंपरिक फुगड्या खेळत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे सुंदर दर्शन घडवले. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी होत आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला. कार्यक्रमाच्या समारोपावेळी गरुडझेप अकॅडमीचे संचालक प्राध्यापक निलेश सोनवणे यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्यांनी समाजात एकता, संस्कार आणि भक्तीची भावना कायम राहावी असे आवाहन केले. यानंतर त्यांच्या वतीने उपस्थित सर्व भाविक आणि नागरिकांना फराळाचे वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून स्वागत करत कौतुक केले. लक्ष्मीनगर येथे सर्व नागरिकांनी, वारकऱ्यांनी आज ही दिंडी काढली आहे. उत्साहामध्ये गरुडदेव अकॅडमीचे संचालक आदरणीय निलेश सोनवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वजणांची शुभेच्छा द्यावी. टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे विना, माऊली पांडुरंग निघाले पंढरपुरा. या युक्तीप्रमाणे आजच्या या देवशानी आषाढी एकादशीच्या सर्व भारतभर, महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहामध्ये नामाचा गजर करत हा वारकरी आज पंढरीला, आज देवाचं दर्शन घेतो आणि त्याला सांगतो की देवा, सर्व माझ्या महाराष्ट्रावरती, माझ्या या पूर्ण समाजावरती कोणत्या प्रकारची या ठिकाणी त्याच्या समस्या दूर हो, त्याच्यावर कोणत्या प्रकारचे आकस्मित असे कोणते प्रकार घडू नये अशी देवाचरणी प्रत्येक वारकरी प्रार्थना करतो. आणि या वारकरी प्रार्थनामधून देव हा सर्व महाराष्ट्रभर असलेल्या आपल्या भक्तासाठी धावून येतो. आजचा हा दिवस सर्व सुखाचा, मांगल्याचा, ऐश्वर्याचा आणि भरभराटीचा आहे. अशा या देवशनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना मंगलमय अशा शुभेच्छा मी प्राध्यापक सोनवणे आणि आमचा सर्व लक्ष्मीनगर परिवार, या लक्ष्मीनगर परिवारामध्ये सर्व लक्ष्मीनगर परिवाराने आज मोठ्या उत्साहामध्ये दिंडी साजरी केली. आणि प्रतिलिपी असलेल्या या पंढरपुरामध्ये सकाळीच अभिषेक करून मोठ्या उत्साहामध्ये आपल्या गावात पूर्ण दिंडी फिरवली. आणि या दिंडीच्या उत्साहातून लक्ष्मीनगर असा भावुक झाला. आणि या भावनेमध्ये, या भावुकमध्ये आज नामाच्या गजरामध्ये तल्लीन झालेला लक्ष्मीनगर आज आपल्याला बघत आहे. आपण या आशीर्वाद रूपी या पांडुरंगाचरणी मी प्रार्थना करतो की देवा, या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जी संताची भूमी आहे, या संताच्या भूमीमध्ये या सर्व भक्तांना एक सुखाचे, समृद्धीचे, ऐश्वर्याचे आणि भरभराटीचे दिवस येऊ अशी मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. गुरुदेव हरी विठ्ठल, श्री नामदेव तुकाराम, नाथ भगवान की जय. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.